नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव यावर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे. ऐकूयात तर. मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे की ज्येष्ठांचा हा जो कायदा झालेला आहे हा काही असा अचानक झाला नाही. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या मानव जातीला किंवा मानवाला जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अखिल पृथ्वीवरची मंडळी एकत्र येतात. उदाहरणार्थ सांगायचं तर दुसऱ्या महायुद्धानंतर आपण जो विलक्षण नरसंहार बघितला जगामध्ये आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. की हे झालं, हे वाईट झालं. जपानमध्ये जो बॉम्ब पडला त्याच्यानंतर अनेकांची ससेहोलपण झाली, लाखो लोकांचे मृत्यू झाले आणि त्याच्यातनं ज्या संस्था निर्माण झाल्या त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, तशीच युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ आहे. आता या संयुक्त राष्ट्रसंघाचं कामच मुळात हे आहे की जगातल्या एकूणच लोकांचं जे जगणं आहे ते जास्तीत जास्त पद्धतीने सुसह्य कसं होईल हे पाहावं. आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी महिलांच्या संबंधीची काही सूचना केल्या, त्याला अनुसरून महिलांच्या संबंधीचे कायदे आले. आपण बघितलं की स्त्री पुरुष समतेसंबंधी अनेक कायदे आलेले आहेत. आपल्या देशामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट असो किंवा मुलींना संपत्तीमध्ये, वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा असो, हे जे सगळे कायदे आलेले आहेत किंवा कामाच्या ठिकाणी होणारे त्यांचा छळ असो, ह्या सगळे कायदे आपल्याला युनायटेड नेशन्सकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर तिथल्या तज्ञांच्या ज्या चर्चा झाला आणि मानवी जीवन हे अधिक समृद्ध, सुसह्य आणि जगण्यासाठी योग्य कसं करावं याच्या जेव्हा चर्चा झाल्या आणि त्या चर्चांमध्ये जे आपण सगळे देश आहोत जगातले यांनी ऐकले आणि यांनी ते मान्य केलं आणि नंतर ते कायदे झालेले आहेत. आता आपला ज्येष्ठांचा कायदा नेमका तसाच झालेला आहे. 21व्या शतकात प्रवेश करण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अनेकांनी असं तज्ञांनी निदर्शनास आणून दिलं होतं की त्यांना आपण लोकसंख्या तज्ञ किंवा पॉप्युलेशन एक्सपर्ट्स त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघाला की ज्येष्ठांची संख्या जगामध्ये वाढत चाललेली आहे. जसा जसा माणूस ज्येष्ठ होतो तसा तसा समाजाच्या दृष्टीने हे तो एखाद्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी तो बिनकामाचा होत जातो. त्याच्यामुळे समाज त्याच्याकडे दुर्लक्ष करत जातो. आपल्याकडे परंपरा आहे की उत्पादकता निगडित माणसाची व्हॅल्यू. उत्पादकता निगडित माणसाच्या व्हॅल्यूमुळे माणसाला तोपर्यंतच किंमत असते जोपर्यंत तो काहीतरी उत्पादन करून अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवू शकतो किंवा अर्थव्यवस्था वाढवू शकतो. ज्या क्षणी त्याची उत्पादक क्षमता कमी होते त्या क्षणी तो निरुपयोगी होतो. अशा पद्धतीचा एक विचार आहे आणि ह्याला कुठेतरी छेद देण्यासाठी ज्येष्ठांच्या संबंधीचं काहीतरी एक मांडणी व्हायला पाहिजे. ती मांडणी झाल्यानंतर सगळ्या जगातल्या लोकांनी ज्येष्ठांचं जगणं सुसह्य होण्यासाठी त्यांचे प्रश्न घेण्यासाठी, उदाहरणार्थ त्यांचे शारीरिक प्रश्न असो, त्यांचे मानसिक प्रश्न असो, त्यांचे भावनिक प्रश्न असो किंवा त्यांचे सामाजिक प्रश्न असो, त्यांचे अर्थविषयक प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करणं खूप गरजेचं झालं होतं. कारण 1947 साली नुकतीच आपण आकडेवारी बघितली. 1947 साली आपल्याच देशाचं आयुर्मान 37 होतं आणि आता जर आपण बघितलं तर 69 आहे. तर हे जे वाढत चाललेलं ज्येष्ठांचं पॉप्युलेशन आहे आणि 21व्या शतकात वाढणार आहे त्याच्या संबंधी मग संयुक्त राष्ट्रसंघाने 1982 साली वर्ल्ड असेंब्ली घेतली. आता ही जी ज्येष्ठांचं म्हणजे वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग झाली आणि त्यातनं हा मुद्दा आला, याची मांडणी झाली आणि याच्यावर अभ्यास करायला संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ञांनी सुरुवात केली.
त्याच्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1991 साली परत एकदा युनायटेड नेशन्सनी जनरल असेंब्ली म्हणजे आपल्या सोसायटीची अॅन्युअल जनरल बॉडी असते त्या लेवलची ही जनरल असेंब्ली असते. आणि ह्या 1991च्या युनायटेड जनरल असेंब्लीमध्ये देखील काही तत्व निश्चित करण्यात आली की ह्या तत्वांवर आता ज्येष्ठांचा नेमका अभ्यास व्हायला पाहिजे, पिन पॉइंटेड अभ्यास व्हायला पाहिजे, ह्याच्यावर सोल्युशन्स निघाले पाहिजेत. आणि मग 2002 साली जेव्हा या संबंधीचा अतिशय समग्र असा विचार झाला, त्याची मांडणी झाली, त्याच्यावरची सोल्युशन्स आता सापडली किंवा त्या संबंधी देण्याचं आता सदस्य देशांना ठरलं, तेव्हा 2002 साली संयुक्त राष्ट्रसंघातल्या सगळ्या सदस्य देशांनी एक पॉलिटिकल डॉक्युमेंट ज्याला म्हणतात किंवा एक अग्रीमेंट किंवा एक करार केला. आणि ह्या कराराचे 2 भाग होते. त्यातला जो पॉलिटिकल डॉक्युमेंट होता इट इज अ बाइंडिंग ऑन ऑल द मेंबर कंट्रीज, म्हणजे आपल्या देशावर एक बाइंडिंग होता. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांचे 3 मुद्दे त्यांनी हायलाइट केले. पहिला मुद्दा होता की ज्येष्ठांची डेव्हलपमेंट, ओल्डर पर्सन अँड डेव्हलपमेंट, असा हा त्यांचा एक पहिला मुद्दा केला की ज्येष्ठांचं डेव्हलपमेंट कशी होईल हे बघणं गरजेचं आहे असं संयुक्त राष्ट्रसंघाला वाटलं. दुसरा मुद्दा होता की ऍडव्हान्सिंग हेल्थ अँड वेलबिंग, म्हणजे ज्येष्ठांच्या आरोग्यासंबंधी आपल्याला आणखीन काय काय त्यांना सोयी सुविधा देता येतील आणि जास्तीत जास्त देण्याचा कसा प्रयत्न करता येतील हा दुसरा मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा मुद्दा असा होता की एन्शुअरिंग एनेबलिंग अँड सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठांच्या जगण्याला अनेक बंधन असतात, म्हणून त्यांच्या जगणं सुसह्य होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ते योग्य पद्धतीने होईल याच्यासाठी त्या पद्धतीने वातावरण निर्मिती तयार करण्याचं एक ठरलं गेलं. तर ह्या सगळ्या पद्धतीने जेव्हा ज्येष्ठांचा अभ्यास केला गेला त्याच्यानंतर जो कायदा त्यांनी सांगितला त्या मूलभूत तत्वांवर हा सगळा कायदा आपला आलेला आहे. तर मित्रांनो, हा कायदा करताना आता आपण जर बघितलं तर या कायद्यामध्ये नेमकी हे जी मी तुम्हाला जी 3 तत्व सांगितले ही 3 तत्व या कायद्यामध्ये आहेतच. हे ज्येष्ठांची डेव्हलपमेंट, ज्येष्ठांचं आरोग्य आणि ज्येष्ठांना जगण्यासाठी योग्य अशा पद्धतीने कसं वातावरण निर्माण करता येईल. तर त्या दृष्टीने आपण आता ह्या कायद्याकडे बघूया. मित्रांनो, हा कायदा भारत सरकारने 2007 साली केला आणि भारत सरकारने 2007 साली करताना ह्या कायद्याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणजे उद्देशिकेमध्येच म्हणून ठेवलं होतं की आता याच्या पुढे असं झालेलं आहे की एकूणच जगामध्ये न्यूक्लियस फॅमिली हा ट्रेंड आता वाढायला लागलेला आहे. एकत्र फॅमिली हा ट्रेंड कमी झालेला आहे. अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये व्यक्तिवाद म्हणजे माणसाला स्वतःचं जगणं फक्त महत्व वाटतं हा ट्रेंड होताच, परंतु काही एशियन कंट्रीजमध्ये आपल्याकडे संयुक्त कुटुंब व्यवस्था होती आणि संयुक्त कुटुंब व्यवस्था सुद्धा तुटायला लागली. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संयुक्त कुटुंब व्यवस्था का तुटली. तर आपण जर ह्याच्या खोलामध्ये गेलो तर आपलं असं लक्षात येतं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे लोक शहरांच्याकडे धाव घ्यायला लागले आणि त्या ते कारखान्यांच्या मध्ये कामं करायला लागले. इथून ती तुटायला सुरुवात झाली होती. परंतु जसं जसं हे इंडस्ट्रियलायझेशन जगामध्ये म्हणजे साऊथ ईस्ट एशियापासून सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं तसं तसं ही एकत्र कुटुंब व्यवस्था तुटण्यास सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर पुढची जी अजूनही मोठ्या प्रमाणावर एकत्र कुटुंब व्यवस्था तुटली याचं सगळ्यात महत्वाचं कारण टेक्नॉलॉजी आहे. आज टेक्नॉलॉजीने आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुटले गेलेलो आहोत की आपण 10 जण जरी एकत्र बसलो तरी आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, म्हणजे आपण तसे वेगळेच असतो. तर सभेच्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर घरामध्ये सुद्धा ती असल्यास नवल नाही. तर हे सगळं लक्षात घेऊन हा जो कायदा केलेला आहे. आता या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे व्याख्या आहे. तर या कायद्याचा जो पहिला भाग आहे की ज्येष्ठांच्या भरण पोषणासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ज्येष्ठांचं जगणं सुसह्य होण्यासाठी त्यांना एक स्टेडी सोर्स ऑफ इन्कम असावा म्हणून या पहिल्या भागामध्ये ही तरतूद केली आहे. मग ज्येष्ठांनी आयुष्यभर जे कष्ट केले, जे काम केले आणि त्या काम केल्यानंतर त्यांनी जी काही संपत्ती निर्मिती केलेली आहे ही त्यांची संपत्ती निर्मिती असेल तरी त्यांची संपत्ती निर्मिती त्यांच्या मुलांच्याकडे जेव्हा जाते त्याच्यानंतर पुढे काय होतं तर पुढे त्या मुलांना ती संपत्ती मिळते आणि ज्येष्ठांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर हे होऊ नये म्हणून नेमका हा कायदा केला. 2019चा जो आता अमेंडमेंट बिल आहे त्याच्यामध्ये तर आता सावत्र मुलं तर आहेतच, परंतु जावई आणि सुना यांना देखील ह्या सगळ्या व्याख्येमध्ये घेतलेलं आहे. मायनर मुलांना देखील घेतलं. आता मायनर मुलांना कसं घेतलं जातं तर मायनर मुलांना घेतल्यानंतर मायनर मुलांचे जे गार्डियन असतात त्या गार्डियन्सकडे ह्या मायनर मुलांची संपत्ती असते. तर मायनर मुलांच्या त्या संपत्तीतनं देखील काही एक मेंटेनन्स त्या ज्येष्ठांना जावा याच्यासाठी त्यांना देखील आता या व्याख्येमध्ये घेण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने ही ज्येष्ठांची या मुलांची जी व्याख्या आहे की जे त्या ज्येष्ठांचं भरण पोषण करण्यास जबाबदार आहेत ती व्याख्या मुळात आता वाढवण्याचा प्रयत्न चाललाय. ते बिल पास झाल्यानंतरच ते होणार आहे. सध्या कोण आहेत तर सध्या मुलं आहेत, त्याच्यानंतर सावत्र मुलं आहेत, अडॉप्टिव्ह चिल्ड्रेन आहेत म्हणजे दत्तक घेतलेली मुलं सुद्धा येतात. तर अशा पद्धतीने ही सगळे मुलांची व्याख्या आहे की जे ह्या ज्येष्ठांचं भरण पोषण करण्यास जबाबदार आहेत. श्रोते हो, आत्ताच आपण
ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम याचा पहिला भाग ऐकला. आपल्याला मार्गदर्शन केलं होतं ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे यांनी. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.